नमस्कार, सुस्वागतम. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या रिफ्रेशिंग एपिसोडमध्ये मी निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. घर कितीही मोठं असलं तरी घराचं घरपण म्हणजे घरातली माणसं, आणि हे घरपण जपण्याची जबाबदारी जास्तीत जास्त असते ती सुनबाईंच्या खांद्यावर, म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर जाऊबाईंच्या खांद्यावरती. तर अशाच एका नवीन कुटुंबात पैठणीचा खेळ खेळण्यासाठी आज आपण आलोय भांडूप पूर्व साई मंदिर रोड येथील नवयुवक कॉलनीमध्ये राहणाऱ्या हंकारे कुटुंबियांमध्ये. एकत्र कुटुंब पद्धतीत राहणारी फॅमिली मूळची आहे सांगली जिल्ह्यातल्या वायफळे गावची, आणि गेली 20 वर्ष यांचं भांडूपमध्ये वास्तव्य आहे. एकत्र कुटुंब आहे, किती माणसं असणार आणि किती जबाबदारी असणार आहे जाऊबाईंवरती. एकतर कुटुंब सांभाळायचं, पैठणी जिंकायची, माझ्यावर पण जबाबदारी आहे लवकर कार्यक्रम सुरू करायची. चला भेटूयात जाऊबाईंना. नमस्कार. नमस्कार. हंकारे कुटुंबियांतर्फे तुमचे स्वागत. थँक्यू. तुम्ही थोरल्या आणि या धाकट्या बरोबर? नाही, मी धाकटे आणि या थोरले. सगळं तुम्हाला उलट कसं होतं काय कळतच नाही. दिसायला त्या थोरल्या दिसतात, तुम्ही धाकट्या. मग तुम्ही थोरल्या, तुम्ही ओळख करून द्या कुटुंबाची. हा, ठीक आहे. हे माझे मिस्टर सचिन हंकारे. नमस्कार. हा माझा मुलगा ओम हंकारे. ह्या माझ्या सासूबाई सोनाताई हंकारे, आणि हे माझे सासरे वसंत हंकारे. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव रुपाराणी हंकारे. हे माझे मिस्टर प्रशांत हंकारे आणि ही माझी छोटी मुलगी पूर्वा हंकारे. हंकारे कुटुंबात मस्त स्वागत झालंय. आता जरा मस्त गप्पा मारूयात सासूबाई. सासूबाई सोनाताई हंकारे, नमस्कार. बरं, घरात सगळ्यांचं लग्न थाटामाटात झालं असेल मुलांचं? सगळ्याचं लग्न थाटामाटामध्ये चारही मुलांचं. आणि तुमचं कसं झालं मग गावाकडे? माझं गावामध्ये चांगलं धमाकेनं झालं लग्न. बरं. परंतु मला माहित नव्हते की माझं लग्न आहे म्हणून. काय सांगता? हो, अचानकच माझं लग्न ठरलं आणि आजोबांनी माझं लग्न केलं. अचानक म्हणजे तुम्हाला माहितीच नव्हतं लग्न? मला माहितच नव्हतं. शाळेतून काढून आणली आणि माझं लग्न केलं. अरे देवा, शाळेत म्हणजे? हो, पूर्वी लहान वयामध्ये लग्न करायची. काय सांगता? पण मनासारखा नवरा मिळाला ना मग? हो, मनासारखं मिळालं. हो, मनासारखा मिळालेला आहे. बरं, मिस्टर तुमचे भविष्य पाहतात असं मला कळलं. हो, म्हणजे लहानपणापासूनच पाहतात. अरे वा. मग जाऊबाई म्हणजे सुनबाईंचं भविष्य बघितलंय का? कोण जिंकणार पैठणी? मग बघितलंय पण सांगायचं नाही का? बघितलं. सांगा सांगा सांगा, आपण ठरवून घेऊ पहिल्यांदा कोण जिंकणार. अर्चनाचं म्हणजे अर्चना ही मुलगी आल्यापासून आमचं जास्त उन्नती झाली. थोरल्या? हो, बरं. थोरली. म्हणजे तुमचं म्हणणं की आज त्या जिंकतील? आणि ती हुशार पण आहे स्वयंपाकामध्ये, सगळ्याच गोष्टी. वा 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 वा. ती समजूतदार वा. आणि शांत स्वभाव. वा. आणि आता परीक्षण करायचं. 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. तुम्हाला दोघींपैकी एक सुनबाई निवडायच्या आहेत. प्रत्येकाला 10 गुण आहेत प्रत्येक प्रश्नाला. पहिला तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी छान नटून तटून तयार व्हायचं, तर कुठल्या सुनबाईंची मदत घ्याल? मोठी. आणि आता पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतोय, व्यवस्थित विचार करून उत्तर द्या. जर एखादी संघटना स्थापन करायची असेल तर नेतृत्व कोणाला द्याल? मोठ्या समजूत. मोठ्या सुनबाई असं म्हटलेलं आहे का? त्या सगळं व्यवस्थित सांभाळतील असं वाटतं तुम्हाला? हो. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुमच्या मूळ गावी जर एखादा कार्यक्रम करायचा असेल तर पूर्व तयारीसाठी कोणाला आधी पाठवाल? धाकट्या समजूत. धाकट्या का? छोटी सून आहे ना, फटाफट कामं करते कुठलीही गोष्ट असेल. बरं, तर त्यांनी धाकट्या सुनबाई असं उत्तर दिलंय आम्हाला. आणि पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, स्वयंपाक कोण छान करतं? अर्चना. अर्चना म्हणजेच थोरल्या सुनबाई असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि आता तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे, घरचं महिन्याचं सामान कोणत्या सुनबाई व्यवस्थितपणे भरतात? अर्चना. थोरल्याच. पुन्हा एकदा. वा. थोरल्या सुनबाई असं पुन्हा एकदा उत्तर आलंय. मस्त गप्पा मारल्यात. आणि आता आपण भेटूयात जाऊबाईंना. दोघी जाऊबाई आता माझ्यासोबत आहेत, भांडायलाच तयार आहेत असं त्यांनी मला सांगितलं की भांडणारच आहे म्हणून. का असं का बोलत तुम्ही भांडणारच आहे म्हणून यांच्याशी? रोज नाही भांडत म्हणून आज भांडणार आहे. रोज भांडत नाही म्हणून त्यांना बोलतात की त्या म्हणाल्या भांडणार आहे म्हणून. का? पैठणी जिंकायचे म्हणून भांडणारच. भांडणार हो, म्हणजे असं कडा भांडणार? कडा म्हणजे स्पर्धेमध्ये हे करणार, जिंकणार. घरात भांडतात तुमच्याशी? नाही. नाही का? घाबरून आपलं नाही म्हणतात त्यांना? घाबरताना त्यांना तुम्ही? बरं, सासरे तुमचे भविष्य पाहतात असं आम्हाला कळलं. आणि आम्ही सहज आपलं विचारलं सासूबाईंना की का मग पैठणी जिंकणाऱ्याचं भविष्य पाहिलंय का? कोण जिंकेल? तर त्या पटकन म्हणाल्या की थोरल्या. मग तुमचं काय याच्यावर उत्तर आहे? जशी त्यांची इच्छा. जशी त्यांची इच्छा. तुम्ही जिंकाल की नाही? मग मी जिंकणार, मला कॉन्फिडन्स आहे. तुमचा कॉन्फिडन्स आहे आणि भविष्य सांगतं की या जिंकणार. आता आपल्याला बघायचं आहे की पैठणी कोण जिंकणार. बरं, अशी धमाल करा. आणि आता 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. बजर राऊंड आहे बरं का. ज्या जाऊबाई आधी बजर वाजवतील त्यांनी उत्तर द्यायचंय. बजर वाजवून जर उत्तर चुकलं, पास होणार प्रश्न, तुम्ही देऊ शकता उत्तर. दोघेही चुकल्या, पैसे मला. ठरलं? पहिला प्रश्न तुमच्यासाठी,
तुमच्या घरात जन्माष्टमीचा उत्सव किती वर्षापासून सुरू आहे? 20-25 वर्ष झाली. 20-25 असं तुमचं म्हणणं आहे? नाही, उत्तर चुकलं. तुम्ही उत्तर द्या. 35 वर्ष. फायनल 35? हा. नाही, दोघी उत्तर चुकलेला. कॉन्फिडेंटली चुकलं दोघी सुद्धा. 51 वर्ष हे बरोबर उत्तर आहे. अरे बापरे. चला पुढचा प्रश्न. आता कॉन्फिडेंटली बरोबर उत्तर द्या. सासूबाईंचा आवडता पदार्थ कोणता? खरडा. चुकलं उत्तर. तुम्ही उत्तर द्या. कढी. 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 खरडा. चुकलं, दोघी चुकलं. पिठलं. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. सासऱ्यांची शेवटची बदली कुठे झाली होती? बाजार. विटी. आपलं विटीलाच मस्जिद बंदरच्या पुढे ते ऑफिस आहे म्युन्सिपाल्टीचं, तिकडेच ते लास्टला होते. बरोबर उत्तर दिलेलं आहे. पण त्यांनी विटीला त्यांची बदली झाली होती. अभिनंदन. 200 रुपये रोख जिंकलेला आहात. अभिनंदन. सुरुवात झाली तिकडे, पैसे गेले. तुम्ही टेन्शन मध्ये फक्त. जिंका बरं. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आता दोघींसाठी. या कुटुंबाचं या आधीचं वास्तव्य कुठं होतं? दादर. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. वा 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 वा, क्या बात आहे. धाकट्या वहिनीकडे पैसे चालले. अभिनंदन. मला जिंकायचंय ना. तुम्हाला नाही जिंकायचंय? अहो, तुमचं भविष्य आहे, तुम्ही जिंकणार आहात. असं करून कसं चालेल? पुढे आहेत ना गेम. पुढे म्हणजे संपत आले प्रश्न आता. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. घरचा सेफ्टी शूजचा व्यवसाय किती साली सुरू झाला? 1984 साली. 84 नाही, उत्तर चुकलेलं आहे. 1979. 79. काही हरकत नाहीये. खूप छान तुम्ही खेळलात, पण तुम्ही काहीच खेळला नाहीत आणि भविष्य तुमच्याकडे आहे. तुम्हाला जिंकायचंय. तुम्ही खूप छान खेळलात. अभिनंदन. दोघींनी आता पैठणी जिंका. भेटूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा होम मिनिस्टर जाऊबाई.